मरण एक सत्यकथा हे परवाच पुस्तक माझ्या वाचनात आलं. ह्या पुस्तकामध्ये ढोल्या आणि परीची कथा आहे. प्लस ढोल्या म्हणजे एक डॉक्टर, रत्नागिरी जिल्ह्यात दुर्गम भागात काम करणारे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, गरिबांचा डॉक्टर अशी त्यांची ख्याती. आणि ह्या ह्या इच्छामरण पुस्तकामध्ये नुसतं ढोल्यापरीच नाही, तर इतर लहानांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांचं गुण आहे त्याच्यात, म्हणजे आलेले आहेत पात्र. कसे त्यांचे जीवन जगणं, राहणं, बसणं, उठणं. आणि ह्या ह्या याच्यामध्ये डॉक्टरांना एक दुर्गम आजार होतो. त्यात त्यांनी खरं ॲक्च्युली माझ्या मते त्यांनी एक वेगळं अजून सजेशन घ्यायला पाहिजे होतं, वेगवेगळ्या डॉक्टरांचं फॉलोअप घ्यायला पाहिजे होते. पण त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये 200% काम करतो म्हणून त्यांनी घेतलं आणि त्यांना एक 3 महिन्यात बॉडी ताब्यात दिली. पण त्या ह्याच्यात त्यांना किती मानसिक त्रास सहन करावा लागला हे त्यांनाच माहिती. आणि हे पुस्तक खूप छान आहे, सगळ्यांनी हे वाचावं. ह्या ह्याच्यातून प्रेरणा खूप घेण्यासारखी आहे. प्रशासकीय यंत्रणा, त्यांचे सराउंडिंग, सामाजिक कामाचं आणि बरेच त्यांच्या ह्याच्यात हे आहेत, गुण आहेत ह्या पुस्तकामध्ये. ह्या पुस्तकाला मी तर म्हणेन ह्याच्यावर एक मोठा चित्रपट निघाला पाहिजे आणि एक राष्ट्रपती पदक विजेता म्हणून जाहीर करायला पाहिजे. आणि हे सर्वांनी पुस्तक वाचलं पाहिजे आवर्जून. इच्छामरण एक सत्यकथा, संगीता भारत लोटे.